नमस्कार शेतकरी मित्रांनो, या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले। त्यासाठी 22,56,00,000 रुपयांचा निधी या काही जिल्ह्यांना मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, बदलत्या हवामानामुळे शेतीला वारंवार मोठा फटका बसत आहे। यावर्षी जानेवारी महिन्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे उभे पिके नष्ट झाले। त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट पडले शेतकरी मित्रांनो। परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने गारपीट भरपाई 2026 मंजूर केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, शासनाचा मोठा निर्णय, आता शासनाचा GR काय निघाला तर शेतकरी मित्रांनो, 19 मार्च 2026 रोजी शासनाने अधिकृत सरकारी ठराव काढून जानेवारी महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी तात्काळ मदत जाहीर केलेली आहे। या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती पुन्हा उभी करण्यासाठी मदत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार तर या भरपाईचा सर्वाधिक फायदा हा धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे। या दोन जिल्ह्यासाठी मिळून एकूण 22,56,87,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, धुळे जिल्ह्यासाठी जर बघितले तर एकूण लाभार्थी शेतकरी आहे 7,092 शेतकरी मंजूर तेथे निधी झालेला आहे 6,79,13,000 रुपये। त्यानंतर या भागातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे खूप मोठे नुकसान झाले। त्यानंतर जळगाव जिल्हा जर बघितला तर एकूण लाभार्थी शेतकरी आहे 15,964 कोटी मंजूर निधी झालेला आहे 15,77,74,000 रुपये। जळगाव मध्ये ऊस आणि भात, भाजीपाला पिकांचा खूप मोठा नुकसान झाला। त्यासाठी एकूण लाभार्थी जर बघितले तर 23,056 आहे, पण त्यामधून फक्त 15,964 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे। आता पैसे शेतकऱ्यांना कसे मिळणार तर या योजनेत थेट लाभार्थी हस्तांतरित म्हणजे DBT द्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आवश्यक काय अट असते तर बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक, जमीन नोंदणी आणि पंचनामा पूर्ण असणे। आता निधी मंजूर झाल्यानंतर काही दिवसातच रक्कम थेट आपल्या खात्यात जमा होते। शेतकरी मित्रांनो, म्हणजे जानेवारीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे किंवा गारपिटीमुळे नुकसान झाले त्यांना हेक्टरी शेतकरी मित्रांनो 10,000 पासून ते 22,500 पर्यंत मदत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि जानेवारी महिन्याची मदत जर हे आपण वगळता आणि फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांचे त्यानंतर खूप नुकसान झाले तर शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यातही राज्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय निघायचा बाकी आहे। त्यासाठी शासन निर्णय निघाल्यानंतर तुम्हाला आम्ही कळवूच। पण शेतकरी मित्रांनो, आता फेब्रुवारी महिन्यात जर आपण बघितलं तर नाशिक, औरंगाबाद आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, इतर काही जिल्ह्यात आणि या जिल्ह्यांना सुद्धा फटका बसलेला आहे। याचा शासन निर्णय निघायचा बाकी आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सध्या पंचनामा आणि डेटा संकलनाचे काम सुरू आहे। आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा बघितला, या अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले त्यांना लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये या पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।